नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, काल शरद पवारांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा मनुष्य आणि एक प्रकारे तुतारी हे पक्षचिन्ह म्हणून बहाल केलं आणि या पक्षचिन्हाचं अनावरण करण्यासाठी स्वतः शरद पवार आणि कार्यकर्ते शिवरायांच्या रायगडावर अनावरण करण्यासाठी गेले. तिथं तुताऱ्या वाजवण्यात आल्या. पक्ष कार्यकर्त्यांकडून अनेक घोषणाबाजी झाली आणि शरद पवार 40 वर्षांनी रायगडावर पोचले. हा पण एक इतिहास महाराष्ट्राने पाहिला. आणि खऱ्या अर्थाने काल जे काही कोणाला तुतारी या पक्षाची वाजवता आली नाही किंवा या पक्षातील कुठल्याच कार्यकर्त्याकडं किंवा नेत्याकडं तुतारी वाजवण्यासाठी जो दम लागतो, जो श्वास लागतो, तो आता शिल्लक नाही. बराचसा श्वास जो काही अजित पवारांनी या पक्षाचा 99% काढून घेतला आहे. त्यामुळं कोणालाच तुतारी वाजवता आली नाही. पण आज बाकी आंतरवाली सराटीमध्ये जे मराठा समाजाचं आंदोलन, उपोषण, या आंदोलनाला मोठं करण्यामध्ये यश आलेलं जे नेतृत्व, एक गावरान नेतृत्व, गावठी नेतृत्व, जरांगे पाटील यांनी ती तुतारी शरद पवारांची आज फुंकली आणि एक प्रकारे जे मराठा समाजासाठी इतकं उंचीवर नेऊन ठेवलेलं आंदोलन आणि राजकीय टिप्पण्या करून आणि शिव्यागाळी करून अक्षरशः या आंदोलनाला आज तिलांजली वाहिली असंही म्हणायला काही हरकत नाही. खरं तर आजचा त्यांचा 2 दिवसापासून जो सारखा जो होरा होता की आपण आंदोलनाला दिशा द्यायची आहे, खरं तर आंदोलन हे 2 दिवसातच किंवा 4 दिवसातच संपायला पाहिजे होतं. कारण मराठा समाजाला सरकारने 10% रिझर्वेशन स्वतंत्र कोट्यातून दिले. पण मनोज जरांगे पाटलांना आरक्षण नकोच आहे. मनोज जरांगे पाटलांना फक्त आंदोलन पाहिजे आणि कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखं हे काम मनोज जरांगेंचं चालू आहे. आता हे आरोप काही कोणी सरकारने त्यांच्यावर केलेत का? मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे 5-6 महिन्यापासून जे काही महाराष्ट्रामध्ये हुडगंग चालू आहे, जो धुमाकूळ चालू आहे, महाराष्ट्र अतिशय सुसंस्कृत पद्धतीचा महाराष्ट्र, इथं सगळ्या जाती धर्माचे लोक अतिशय एकोप्याने राहतात, त्याची संस्कृती बिघडवण्याचं काम एकमेव जरांगे पाटलांनी या अशा प्रकारच्या राजकीय नेत्यांचं हत्यार बनवून जी सुपारी घेतली, त्यामुळं राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय गंभीर बनून राहिलेली आहे. जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम हे राजकीय नेते जरांगेंच्या माध्यमातून पेरण्याचं काम करतात. हे आरक्षण आता मराठा समाजाला मिळाले, हे मिळू नये याच्यासाठी सुद्धा काही राजकीय नेत्यांचा याच्यामध्ये हात आहे. हे फार मोठं षड्यंत्र आहे. ही अक्षरशः श्रेयवादाची लढाई आहे. हे महायुती सरकारने हे 10% रिझर्वेशन मराठा समाजाला दिले. यातून मराठा समाजाचा अतिशय फार मोठा फायदा होणार आहे. पण मराठा समाजाचा जर फायदा झाला आणि मराठा समाज जर खुश झाला तर मराठा समाज महायुतीच्या या लोकांकडं आकृष्ट होईल आणि त्याचा तोटा या विरोधकांना होईल. म्हणून अशा प्रकारचं षड्यंत्र जरांगे पाटलांच्या या सगळ्या या पाठीमागे किंवा जरांगे पाटलांच्या खर्चामागे, जरांगे पाटलांच्या भाषेबरोबर, जरांगे पाटलांचं जे काही विधान, जरांगे पाटलांची बैठका, जरांगे पाटलांचे
बाईट्स देणं, जरांगे पाटलांचं गावंढळपणे बोलणं, हे सगळं आपण इतक्या दिवस मनावर घेत नव्हतो. कारण जरांगे पाटलांचं आंदोलन एका वळणावर येऊन पोचलं होतं. अतिशय योग्य दिशेने सुरू होतं. काही घटना घडल्या, आपण त्याच्यावर प्रकाश टाकला नाही. पण आता सरकारने अतिशय योग्य दिशेने पाऊल उचलून जर 10% आरक्षण रिझर्वेशन मराठा समाजाला दिले, तर यामध्ये जरांगे पाटलांनी आनंद व्यक्त करून समाजाला एक चांगला संदेश द्यायला पाहिजे होता, पण तो त्यांनी दिला नाही. कारण त्यांना आंदोलन संपवायचंच नाहीये. हे आंदोलन लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत कसा का होईना ताणवायचे आणि याच्यातून त्यांना जे काही साध्य करायचे ते बदनामी, मग नरेंद्र मोदींची बदनामी असेल, अमित शहांची बदनामी असेल, किंवा राज्यातील गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बदनामी असेल. खरं तर आज त्यांचं जे काही पत्रकार परिषद होती किंवा मनोज जरांगे पाटलांनी लोकांना जे आव्हान करून मराठा समाजाला त्यांच्या त्या आंदोलनस्थळी बोलावलं होतं, ही पुढची रणनीती ठरवण्यासाठी. आणि मग त्यांची जी पत्रकार परिषद, त्याच्यामध्ये त्यांना काय पुढची दिशा कशी घ्यायची, काय करायचं. पण त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत शब्द सुद्धा काढला नाही. त्यांच्यावर झालेले जे काही आरोप आहे, वैयक्तिक आरोप, त्यांच्याबरोबर 7, 8, 10 महिने जे काम केले, जे कोणी अजय बारसकर महाराज आणि संगीता वानखेडे यांनी असे गंभीर असे आरोप केले. शरद पवार या सगळ्या आरक्षणाच्या आंदोलना पाठीमागे ही सगळी रसद शरद पवार पुरवतात. हे सर्वच्या सर्व आरोप हे मनोज जरांगे पाटलांबरोबर काम करत असलेले लोक करतात. याच्यामध्ये सरकारचा कुठलाही भाग नाही. सरकारला अशा प्रकारचं षडयंत्र करायची गरज नाही. सरकारने मनोज जरांगेंच्या मागणीला मान्यच केलंय. मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. सरकार मनोज जरांगे पाटलांच्या पुढे झुकलंय. 10% रिझर्वेशन दिले आणि जे काही सगळ्या सोयऱ्याचं काही आंदोलनाचं जे काय असेल सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश त्याच्यावर सुद्धा सकारात्मकपणे सरकार विचार करणार आहे. पण आता मनोज जरांगे पाटलांना आरक्षण वगैरे काही नकोय, त्यांना आंदोलन पाहिजे. मनोज जरांगे पाटील हे हेकेखोर आणि निव्वळ आंदोलनजीवी आहे. यांचा अनेक आंदोलकांशी संबंध आहे. हे वारंवार अनेक आंदोलकांशी चर्चा करतात. दिल्लीचं किसान आंदोलन सुद्धा आहे, तिथं सुद्धा यांचे लागेबांधे आहे, संबंध आहे, हे सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितले. त्याच्यामुळं आता अशा प्रकारचं आंदोलन करून मनोज जरांगे पाटलांनी जी काही खालची भाषा उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत वापरली, खरं तर फडणवीसांच्या बाबतीत त्यांनी गंभीर असे आरोप केले की मला सलाईनमधून वीज देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला. खरं तर ह्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही. कारण मनोज जरांगे पाटलांकडे कुठलाही असा सबळ पुरावा नाही. पुरावा विचारला तर ते सांगतात तुम्हाला पुरावा कशाला पाहिजे. म्हणजे तुम्ही उठलायची जीभ आणि लावायची टाळूला आणि एका राज्याच्या गृहमंत्र्यावर अशा प्रकारचे हत्येचे आरोप करायचे, हे अतिशय घाणेरडं राजकारण आहे. आणि जेव्हा आंदोलन आणि राजकारण, एकतर तुम्हाला आंदोलनच करावं लागेल, त्याच्यामध्ये राजकारणाची जर तुतारी वाजली तर त्या आंदोलनाचा सत्यानाश अटळ आहे. आज मनोज जरांगे पाटलांनी ज्या भाषेमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत जे काही आरोप केले आणि त्याला काही सेरपैर नाही, कुठलाही तुमच्याकडे पुरावा नाही, तुम्ही फक्त बेछूट, फक्त हरामखोर आणि बामणी कावा एखाद्या जातीचा उल्लेख करून जेव्हा तुम्ही विद्वेषपूर्ण अशा पद्धतीने मीडियामध्ये 100 वेळा तुम्ही एखाद्या नेत्याला, एखाद्या पार्टीच्या नेत्याला तुम्ही हरामखोर आणि अशा प्रकारच्या शिव्या देणार, जातीवर त्यांचा 100 वेळा उल्लेख करणार, बामणी काव्यासारखं असं काहीतरी बोलणार, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. राजकारण करायचं असेल तर मनोज जरांगे पाटलांनी कुठल्या तरी पार्टीत त्यांनी प्रवेश केला पाहिजे.
तुम्हाला नरेंद्र मोदींना हरवायचंय, तुम्ही हरवू शकतात. तुम्हाला फडणवीसांच्या समोर सुद्धा तुम्हाला उमेदवारी करता येईल. तुम्हाला राजकारण करायचं असेल तुम्ही राजकारणच करा. मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण उभं केलं, आरक्षणाचा मुद्दा उभा केला आणि मी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मी समाजाला आरक्षण देणारच, ही भूमिका जरी तुमची चांगली असली तरी तुमचा जेव्हा तुम्ही तुतारी जरी एखाद्याची वाजवणार असेल तर या चांगल्या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्ही राजकारण आणून तुमच्या आरक्षणावर तुम्ही आज पाणी टाकलेले. हे आरक्षण आणि या आरक्षणाचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. महाराष्ट्रामध्ये मागासलेपण जे काही सिद्ध झाले त्यामुळं मराठा समाजाच्या लोकांना आरक्षणाचा फायदा होणार आहे, पण तो आता तुम्हाला तुमच्याच लोकांना मिळून द्यायचा नाही. त्यामुळं तुमची हेतू, तुमचा जो काही सुपारीचा कार्यक्रम आहे तो जवळजवळ आता उघड झाला आहे आणि राज्यातली जनता सुद्धा आता तुम्हाला कंटाळलेली आहे. अशा प्रकारचे विधानं आणि अशा प्रकारचा आखडेस्थळापणा, तुम्ही काहीतरी आक्रमकपणे जर तुम्ही आज एखाद्याच्या आई बहिणीवर तुम्ही शिव्या देणार, हरामखोर सारखी भाषा वापरणार, ही अतिशय निंदनीय आहे. याच्यामुळं या आरक्षणावर आणि समाजाच्या या सगळ्या लाभावर मोठा दूरगामी परिणाम होणार आहे. खरं तर तुम्ही लाखो करोडो रुपये एका सभेला तुम्ही 2-2, 4-4 कोटी रुपयाचे फुलं उधळत होतात. 50-50, 100-100 JCP मध्ये तुम्ही फुलं उधळत होतात. कोट्यावधी रुपये एका सभेला तुमच्या खर्च झाले आणि मग तुम्ही जेव्हा 5-6 महिन्यामध्ये 100-200 कोटी रुपयाचा चुराडा केलाय, तुम्हाला जर विचारलं तर इतके पैसे कुठून आणि तुम्ही ते जनतेने दिले, मराठा समाजाने दिले. आणि मराठा समाज जर एखाद्या मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी किंवा आरक्षणासाठी 200 कोटी रुपये जर खर्च करू शकतो तर खरंच हा समाज मागासलेला आहे का, असं याचिका करता एखादी गोष्ट कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो आणि त्याची अडचण मराठा समाजाच्या या लाभार्थींना नक्की होणार आहे. त्याच्यामुळं आता मनोज जरांगे पाटलांना हे आंदोलन जितक्या उंचीवर नेलं तिथून बाहेर निघण्याची कला अवगत नाही. त्यांना कला जरी अवगत असली तर त्यांना आता हे त्यांनी याला रसद पुरवली ते मनोज जरांगे पाटलांना हे आरक्षण आंदोलन मागे घेऊ देत नाही. आता जरांगे पाटील म्हणतायत मी सागर बंगल्यावर जातो, मी देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर जातो, त्यांनी मला गोळ्या झाडाव्या, मी पायी जातो. ही सगळी नौटंकी आज लोकांनी, देशातल्या लोकांनी, राज्यातल्या जनतेने पाहिली. अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये जरांगे पाटील नेत्यांना शिव्या देत होते आणि भारतीय जनता पार्टीला राजकारण कसं करायचं ते शिकवत होते. खरं तर देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटलांकडं राज्यातली भारतीय जनता पार्टीचा पक्ष कसा चालवावा हे सुद्धा शिकून घेतलं पाहिजे. कोणाकोणावर कसा देवेंद्र फडणवीसांनी अन्याय केला आणि कोण कसं देवेंद्र फडणवीसांनी फोडलं, किती पार्ट्या तोडल्या आणि किती पक्षातले आपलेच पक्षातले लोक कसे पळून लावले, हे जरांगे पाटलांकडून धडे देवेंद्र फडणवीसांनी शिकायला पाहिजे. अशा प्रकारचा वैफल्यग्रस्त माणूस यांनी अक्षरशः समाजाचं इतकं मोठं आंदोलन पायदळी तुडवलंय. यातून काही कोणाचं वाईट होणार नाही. देवेंद्र फडणवीसांचं काही वाईट होणार नाही, एकनाथ शिंदेचं काही वाईट होणार नाही, अजित पवारांचं काहीच वाईट होणार नाही. वाईट होईल तर समाजाचं. समाजाला जे मिळाले 10% आरक्षण, त्याच्यावर अक्षरशः जरांगे पाटलांनी आज पाणी फेरले आणि अशा प्रकारच्या तुताऱ्या जर आता वारंवार जर वाजत राहिल्या तर मनोज जरांगे पाटलांना जे काही समर्थन 1000-500 लोकांचं आता आहे, कदाचित जरांगे पाटील तुम्हाला वैफल्यग्रस्त होऊन एकटेच गावामध्ये फिरताना दिसतील, इतकंच आपल्याला वाटतंय. आम्ही वारंवार सांगतोय की आरक्षण आंदोलन हे योग्य दिशेने सुरू ठेवा. याच्यामध्ये राजकारण तुम्ही येऊ देऊ नका. तुम्ही जेव्हा याच्यामध्ये राजकारण आणाल त्याच दिवशी आंदोलनाला तिलांजली वाहिली जाईल आणि ती तिलांजली
मनोज जरांगे पाटलांनी आज देवेंद्र फडणवीसांना राजकारण शिकून आणि त्यांचा जातीचा उद्धार करून हरामखोर सारखी भाषा वापरून त्याच्यावर तिलांजली वाहिली. इतकंच आपल्याला सांगायचं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.